असं झालंय का बरं, तुम्ही तुमच्या मुलावरती खूप ओरडलात आणि तुम्हाला नंतर खूप गिल्टी फील झालंय की मी हे काय केलं, मी असं का वागते, मला असं इतकं ओरडायचं नव्हतं किंवा इतकं रिॲक्ट व्हायचं नव्हतं, आणि नंतर मग तुम्ही म्हणता स्वतःला की नेक्स्ट टाइम आय विल नॉट डू दिस. यू डोंट वॉन्ट टू शाउट, you love your child. You want to be patient, understanding, and calm. But in that moment, something takes over. काहीतरी होतं त्या मोमेंटमध्ये की तुमचा आवाज मोठा होतो, तुमची बॉडी टेन्स होते, एनर्जी खूप वाढते, आणि तुमच्या रिअलाइज होण्याच्या आधीच तुम्ही रिॲक्ट होऊन मोकळे झालेले असता, आणि नंतर मग फक्त राहतं ओव्हर थिंकिंग की मी असं का वागले, स्वतःला दोष देणे, गिल्टी वाटणे. मी चांगली आई नाहीये का, असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारता. ॲज अ प्रॅक्टिसिंग सायकॅट्रिस्ट म्हणून ना, आय वॉन्ट टू टेल यू समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट टुडे. You are not shouting because you are a bad mother. You are reacting because your nervous system is overloaded. When stress, pressure, emotions build up over time, your brain goes into survival mode. सतत सतत ताण, तणाव, चिंता या गोष्टींमुळे तुमचा ब्रेन त्या सर्वायवल मोडमध्ये जातो, आणि त्या मोमेंटमध्ये तुम्हाला असं वाटतं की रिॲक्ट होणं म्हणजे आतून एकदम सहजपणे येतं, ते तुम्ही विचारही नसतो केला पण तुम्ही तेवढे तुमच्या मुलावर किंवा मुलीवर ओरडता. अँड नॉट बिकॉज यू वॉन्ट टू हर्ट युअर चाइल्ड or you want to make them feel small, because your system is overwhelmed. तुमच्या डोक्यातला ताण खूप वाढलेला आहे. So the problem is not your child, and the problem is not even your anger. The real issue here is you don't have enough emotional space for yourself. तुम्ही वाईट आई नाही आहात. यू आर नॉट अ बॅड. तुम्ही फक्त एक आता थकलीये बाबा मी हे सगळं पार पाडून सगळं करून, अशा प्रकारची आई झालेला आहात. And you know what? This is where the change begins. Not by controlling your child, but by learning how to calm your mind, regulate your emotions, and respond instead of react. तुमचं स्वतःचं मन तुम्हाला कसं शांत ठेवता येईल, तुमच्या इमोशन्स तुम्हाला रेग्युलेट कशा करता येतील, त्यांचा बॅलन्स कसा ठेवता येईल, आणि रिस्पॉन्ड इन्स्टेड ऑफ रिॲक्ट. भस्कन अंगावर जाणे, ओरडणे, त्यापेक्षा मी रिस्पॉन्स म्हणजे एक, ज्याला आपण म्हणूया एक, ती प्रतिक्रिया असते पण ती तीव्र स्वरूपाची नसते, तर ती सौम्य प्रकारची प्रतिक्रिया जी की नॅचरली अपेक्षित आहे, हे तुम्ही शिकायची गरज असते. बिकॉज वेन यू चेंज युअर स्टेट, जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवता किंवा स्वतःला बदलता, युअर चाइल्ड एक्सपिरियन्सेस यू डिफरंटली. मग त्याला वाटतं की नाही, आईने आज तसा रिस्पॉन्स किंवा तसा रिॲक्ट नाही केलं, आई आज वेगळ्या पद्धतीने वागली. सो इफ दिस इज समथिंग यू आर गोइंग थ्रू, तुम्हाला असं वाटतंय की हे खरंच माझ्याबरोबर घडतंय, मला हे असं करायचं नसतं पण तसं होऊन जातं, आय वॉन्ट यू टू नो दिस कॅन चेंज. हे बदलू शकतं. तुम्ही स्वतः मधल्या त्या अस्थिरतेकडे लक्ष द्या, आणि तुम्ही स्वतःला मदत कसं करू शकता याकडे पहिलं पाऊल, फर्स्ट स्टेप उचला. आणि म्हणून मला असं वाटलं की आईसाठी आपण एक ती स्पेस तयार करूया, जेणेकरून जे खूप इग्नोर करता ना तुम्ही स्वतःला, तर तुम्ही स्वतःच्याही मानसिक स्थितीची काळजी घ्यायला लागाल, कारण की आयुष्यभर भरपूर झेललेलं असतं, घडलेलं असतं, आणि ते आता आपल्याला शांत करण्याची गरज आहे. तर तुम्हाला सतत गिल्टमध्ये राहायची गरज नाहीये. तुम्हालाही शांत राहता येऊ शकतं, अँड यू डिझर्व दॅट पीस इन युअर माइंड. यू डिझर्व दॅट हॅपीनेस विच एनी वुमन विश टू फील. मी डॉक्टर वृषाली गर्दे. आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.